नमस्कार. आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात कोर्ले धालवली येथे त्यांची ग्रामदेवता श्रीदेवी जुगाई मंदिर आणि त्या मंदिराचं आपण आता हे चित्रीकरण करतोय आणि त्या देवीचं आपण दर्शन घेऊया. चला तर दर्शनासाठी. ही मंदिराच्या समोर तुळस आहे. जशी कोकणामध्ये प्रत्येक मंदिराच्या समोर तुळस असते. जुगाई देवी मंदिर कौलारू मंदिर आहे. खूप सुंदर आजूबाजूचा परिसर. ही कमान आहे. घनदाट राई आहे आणि हे पूर्ण मंदिर, हा आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य वातावरण. गावाच्या बाहेर असणारं हे मंदिर कौलारू आहे. पुरातन मंदिर आहे. नवसाला पावणारं हे मंदिर आहे. ही देवी आहे. ही राई आहे. घनदाट जंगल मंदिराच्या आजूबाजूला. कोकणातली बरीचशी मंदिरं अशीच गावाबाहेर असतात, जंगलामध्ये. हा पाठीमागून दिसणारं देवीचं रूप. आता आपण देवीच्या मंदिराच्या आत प्रवेश करूया. हे सगळे भाविक जमा झालेले आहेत. ढोल ताशे येथे ठेवलेले आहेत, जे वार्षिक उत्सवामध्ये उपयोग केला जातो. प्रत्येक देवीच्या उत्सवामध्ये ही देवीची मूर्ती आहे. आपण देवीचं दर्शन घेऊया. कोर्ले धालवलीची ग्रामदेवता श्री जुगाई माता आणि त्या देवीचं मनोभावे दर्शन करूया, आशीर्वाद घेऊया. माते, सर्वांना सुखी ठेव, हीच तुझ्याकडे प्रार्थना. खूप सुंदर सुबक अशी मूर्ती येथे उत्सवामध्ये आणि इतर ठिकाणी जेवण बनवलं जातं. आपण धालवली कोर्ले येथे श्री देवी जुगाईच्या मंदिरात आलेलो आहोत. त्या मंदिराचे गुरव आपल्या सोबत आहेत. मी त्यांना विचारतो की या मंदिराबद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांगा. मंदिर म्हणजे आता हे जवळजवळ हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि आम्ही त्याचे पुजारी आहोत, धावडे म्हणून. जत्रा कधी असते? जत्रा आता अक्षय तृतीयेला असते. अक्षय तृतीया दिवशी नवचंडिका होम असतो आणि दुसऱ्या दिवशी 5 गावच्या 5 देवी बोलवतो आणि प्रतिवर्षी फक्त पूजा असते गाव मर्यादित. ही गावाची ग्रामदेवता? हा, ग्रामदेवता गावाची. जत्राला किती म्हणजे लोक असतात? हजारोच्या पटीने असतात. सगळे मुंबईवाले सर्व आपले गावचे लोक, बाहेरचे पाहुणे पैसे सगळे येणार जत्रेला. माहेर वासने सर्व येणार. आणि पालखी वगैरे नाचवता का? हा, पालखी नाचवणार. कशा प्रकारचं काय? ढोल वाजवून. हा, ढोल वाद्य असतं. आणि मग देवळाभोवती हा प्रदक्षिणा घालणार. प्रत्येक गावचे लोक येणार, ते ढोलासह येणार देवीकडे. शिमग्याला मग घरोघरी? हा, शिमग्याला प्रत्येकाच्या घरोघरी जाणार. 1-1 तास जातो प्रत्येकाच्या घरी. आमचा 1-1 काय 2-2 तास जातात. तेव्हा पण ढोल ताश? हा, ढोल प्रत्येकाच्या घरी नाचकाम असणार. अर्धा तास बाराने असणार. हा. तुमचं पण नाव सांगा आणि तुमचं पण पूर्ण नाव सांगा. माझं शशिकांत हरी धावडे. किशोर रामचंद्र केसर. तुम्ही ते पुजारी आहात? हा, पुजारी. दर दिवशी पूजा? नाही, दर मंगळवारी फक्त.
दर मंगळवारी हा पूर्वीपासूनच आहे, दर मंगळवारी पूजा. जायचं तर भारी आहे हो. अच्छा, गावाच्या खूप आत आहे, आत आहे. राईमध्ये आहे जवळजवळ. आणि पूर्वीपासून ते मंगळवारच आहे मुळे एकच वारी. त्या दिवशी निवेद होणार, प्रसादी, इतर लोक कोण येणार असेल त्यांनाही जेवण असणार. म्हणजे देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे नवरात्रामध्ये काही विशेष पूजा वगैरे असते का इकडे? नवरात्रात सर्व गाव असणार, दिवसभर रात्रंदिवस असणार इथे. देवी नेसवलेली असते हा, आणि रात्रीचा कार्यक्रम असतो. रात्री कार्यक्रम, प्रदक्षिणेला देव बाहेर निघणार, भजन असतं. भजन कीर्तन असं काही कार्यक्रम असतात छोटे छोटे. किती दिवस असतो? 10 दिवस, 10 दिवस. 10 दिवस. दसऱ्यापर्यंत. दसऱ्यापर्यंत. आणि जत्रा किती दिवस? जत्रा ते ह्याला 2 दिवस, अक्षय तृतीया 2 दिवस होतं. 2 दिवस. 2 दिवस. पूर्ण इकडे मेळा भरलेला. हा, मेळा पूर्ण भरलेला, रात्रंदिवस असतो. सगळं सजवलेलं असतं. आणि अजून काय विशेष या देवीबद्दल तुम्ही सांगू शकता? विशेष टिपरी पौर्णिमेला परत कार्यक्रम आमचा असतो, दिवे पाच. त्रिपुरी पौर्णिमा. ते दुपारी संपूर्ण गाव येणार, ते दुपारी जेवण असणार, ब्राह्मणांना असते जेवण. आणि रात्री दिव्याचा कार्यक्रम. म्हणजे पूर्ण दिवे हा हा, लागण होते. लागण. हो, आणि फटाका वगैरे तोडणार. आणि ह्याला श्रावणात का श्रावणात 10-12 अभिषेक- ब्राह्मण घेऊन आम्ही होम म्हणजे अभिषेक करतो. परत सप्त्याचा कार्यक्रम असतो 1 दिवस पूर्ण म्हणजे श्रावणामध्ये. श्रावणात, श्रावण महिन्यात. आणि बाकी लोक येत जात असतात. हा, येत जात, कायम येत जात असतात. तर हे होते गावचे पुजारी आणि ग्रामस्थ. त्यांनी एक छान माहिती दिल्याबद्दल देवीची त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. खारेपाटणपासून मुंबई गोवा हायवेच्या जवळ वायंगणी गाव सोडल्यानंतर हे मंदिर आहे. कोर्ले दालवली गाव आहे, तिथलं हे मंदिर. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.